नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशपांडे। आपण मागील भागामध्ये डिस्ग्राफियाबद्दल बोललो की डिस्ग्राफिया म्हणजे नेमक्या काय काय अडचणी असतात, कशा पद्धतीने ते आपल्या समोर येतं। तर आज आपण त्याच्या उपाययोजनांबद्दल बोलणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा आपल्या मुलांमध्ये आपण असे डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया किंवा असे कोणतेही आपण दोष दिसतात, तेव्हा सर्वप्रथम आपण एखाद्या रेमेडियल टीचरशी किंवा समुपदेशकाशी आपण एक सल्लामसलत करणं गरजेचं असतं, कारण त्याची असेसमेंट करणं खूप गरजेचं असतं की माझ्या मुलाला नेमक्या किती डिग्रीपर्यंत ती गोष्ट आहे, सीमित आहे, डिस्कॅल्क्युलिया आहे, त्याला डिस्ग्राफिया आहे, पण त्याच्यामध्ये त्याची लेवल किती आहे, तो कितपत करू शकतो, तो हस्ताक्षरामध्ये कितपत करू शकतो किंवा त्याच्या गणित कौशल्यामध्ये कितपत त्या त्रुटी आहेत, ह्या सगळ्याचा एक ठोकळ आपल्याकडे आराखडा पाहिजे किंवा एक आपला छोटासा त्याच्याकडे आपलं जजमेंट पाहिजे की मला इथं इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा मला त्याच्यावर एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हे बेसिकली काम केलं पाहिजे। तरी पण मी तुम्हाला डिस्ग्राफियामध्ये आपण काय करू शकतो याबद्दल आता एक थोडंसं विवेचन करणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या मुलांना रेषांचं ज्ञान नसतं, म्हणजे अक्षरे लिहिताना ती दोन रेषांमध्ये किती अंतर ठेवून लिहावी किंवा त्यांच्यामधलं अक्षरांमध्ये कितपत जाडी असावी, अक्षरांचा थिकनेस कितपत असावा, अक्षरांचा साईज कितपत असावा, या गोष्टींचं त्यांना ज्ञान नसतं। त्यामुळे सर्वप्रथम आपण पहिली बेसिक गोष्ट केली पाहिजे की रेषांचं ज्ञान त्यांना देणं। आता रेषांचं ज्ञान देणं म्हणजे काय करायचं, तर आपण त्यांना आडव्या, उभ्या, तिरक्या अशा तीन प्रकारचे स्लॅन्टिंग लाईन आपण जे म्हणतो की आपण व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि स्लॅन्टिंग लाईन, हे जे आपल्या इंग्रजीमध्ये जे बेसिक आपल्याला लोअर केजी मध्ये शिकवलं जातं, आपण ते मराठीमध्ये फारसं आत्मसात करायला बघत नाही, पण जे कर्सिव्ज आपण असतो, कर्सिव्ज किंवा लाईन्स, याची ओळख सर्वप्रथम आपण मुलांना करून द्यावी लागते। तर अशा बेसिक ह्या गोष्टीमधून जाणं की बसतानाही आता मी अशी बसलेली आहे, काही मुलं एकदम अशी पुढं वाकून अगदी त्याच्यामध्ये असं लिहितात, नाही, तुम्ही असं लिहिताना असे खूप ताठ बसलं पाहिजे। तुमच्या लिहिण्याच्या तुमची लिहिण्याची ही वही आहे, समजा तुमच्या या लिहिण्याच्या वहीमध्ये तुमचं एवढं अंतर मिनिमम असलं पाहिजे। लिहिताना तुम्ही पेन्सिलची पकड धरताना तुम्ही बरोबर ती दोन बोटांच्या मध्ये ती धरली पाहिजे। आता बऱ्याचदा मुलं काय करतात, आपण ही वहीची पोझिशन पण जी आहे ती आपण लिहिताना आपल्या रेग्युलर मुलांना कळतं की आपण हे कसं ऍडजस्ट करावं, ते आपल्या सोयीनुसार ते पॅडला हा जो कागद आहे, समजा मला लिहायचा आहे तर मी काय करेन, तर हा माझा समजा पॅड आहे, तर मी माझ्या पद्धतीने आता मी अशी बसलेली आहे, तुम्हाला कितपत हे दिसतं, तर मी अशा पद्धतीने हे माझ्या हॉरिझॉन्टल हे व्यवस्थित ऍडजस्ट करेन आणि मग मी त्याच्यावर माझं रायटिंग सुरू करेन। पण बऱ्याचदा या मुलांना ते कळत नाही की तुम्ही हे पॅड दिलेलं एकीकडे असतं, आता हा कागद बघा, ही चुकीची पद्धत आहे की मी असं धरलंय, मी पॅड असं धरलंय, मी कुठंतरी इकडं ठेवलेलं आहे किंवा मी कुठंतरी इकडं ठेवलेलं आहे, ह्याच्यामुळं आपले अक्षर उजवीकडे किंवा डावीकडे कळतात, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर सर्वप्रथम मुलांना बसण्याच्या पद्धतीमधले सुधारणा केल्या पाहिजेत, कागद धरण्याची पद्धत, पेन्सिल लिहिण्याची पद्धत, ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत। आणि त्यानंतर आपण रेषांकडे वळूया। आपण त्यांना हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स, स्लॅन्टिंग लाईन्स आणि कर्सिव्स यांचा अभ्यास केला पाहिजे। कर्सिव्स म्हणजे गोल काढणे, असा आपण चंद्र, उलटा चंद्र अशा पद्धतीच्या वळणं त्यांना अक्षरांचे शिकवणे, जिथं आपण क काढतो, ख काढतो, घ काढतो, अशा ठिकाणी या वळणांचा वापर होतो। इंग्रजी अल्फाबेटिक्स मध्ये आपण बी काढतो, पी काढतो, क्यू काढतो, तेव्हा पण अशी वळणांची गरज असते। तेव्हा हे कर्सिव्स, लाईन्स याचा अभ्यास त्यांच्याकडनं सराव वरचेवर करून घेणे, म्हणजे तुम्ही त्या लाईन्स त्यांना वारंवार वहीवर रिपीटेडली काढायला लावल्या पाहिजेत। अशा मुलांसाठी आपण खाचपाटीचा वापर करू शकतो, ज्यामध्ये अक्षरं वरचेवर गिरवली जातात, किंवा तुम्ही त्यांना अशी अक्षरं काढून देऊ शकता आणि हे तू बसून एवढं गिरव असं त्यांना सांगू शकता। तर अक्षरे गिरवणे हा एक त्यामध्ये डिस्ग्राफिया सुधारण्याचा एक चांगला पर्याय असू शकतो। दोन रेषांमध्ये रंग भरायला सांगू शकतो आपण त्यांना की या दोन रेषा आहेत, त्याच्यामध्ये तू छानपैकी मला रंग भरून दाखव बघू, त्या मी आता एवढ्या रेषा केल्यात, नंतर आपण त्या रेषा एवढ्या करायच्या, नंतर त्या आणि लहान करायच्या। तर अशा पद्धतीनं आपण त्या रेषांचं थिकनेस कमी करत येऊ शकतो, किंवा मी अशा तिरक्या रेषा मारल्यात ना, त्या तिरक्या रेषा अशा लहान करायच्या, त्या लहान अशा करत यायच्या। तर अशा पद्धतीनं आपण ते त्याच्यामध्ये त्यांना इम्प्रूव्हमेंट करू शकतो की त्या दोन रेषांमध्ये तुम्ही रंग भरा असं आपण त्यांना सांगू शकतो। किंवा वेगवेगळे आकार, त्या रेषामध्ये मी त्रिकोण काढला, मी त्या रेषेमध्ये गोल काढला, समजा मी दोन रेषामध्ये एखादा वेगळा आकार काढला तर तो आकार रंगवायला सांगू शकतो। तर हे करू शकतो। दुसरं म्हणजे आपण अक्षरं लिहिताना त्यांना पहिल्यांदा सुट्टी अक्षरं लिहायला द्यायची, कारण पहिल्यांदा त्यांना अंतर वगैरे याचं काहीच नॉलेज नसतं। एकदम जर तुम्ही त्यांना एखादा परिच्छेद दिला तर कदाचित ती जास्त गोंधळतील, तेव्हा पहिल्यांदा सुट्ट्या अक्षरांचं लेखन एका ओळीत करणं,
किंवा एक सुट्टी अक्षर क्रमवार लिहिणं हे आधी शिकवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं मग सुट्ट्या अक्षरांच्या ऐवजी एक 4 अक्षरांचा संच, 6 अक्षरांचा संच अशा पद्धतीनं तुम्ही ते हळूहळू ती लेवल वाढवू शकता। तर अशा पद्धतीनं आपण त्यांच्यामध्ये लेखनकारक कौशल्य निर्माण करायचे आहेत। हे झाल्यानंतर मग आपण त्यांना काने, मात्रे, वेलांटी, उकार, अशा पद्धतीच्या या सगळ्यांचा वापर करून ती अक्षरं कशी लिहायची हे शिकवलं जातं आणि विरामचिन्ह जे असतात ती मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी त्यांना शिकवावी लागतात, कारण विरामचिन्ह त्यांच्या लक्षात येत नाही की ती कधी वापरला पाहिजे, हा पूर्ण विराम आहे, हा स्वल्प विराम आहे, याचा वापर कधी केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही। त्यामुळे विरामचिन्ह हे जे असतं ते आपल्याला सगळ्यात शेवटी त्यांना शिकवणं अपेक्षित आहे, त्यामुळे आपण विरामचिन्ह त्यांना सगळ्यात शेवटी शिकवू शकतो। तर अशा पद्धतीनं हे लेखन कौशल्य आपल्याला जर त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचं असेल तर आपण त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण त्यांच्यामध्ये ते करू शकतो। आता मला आणखी एक गोष्ट तर नमूद करावीशी वाटते की ही मुलं तुम्ही फळ्यावर जे लिहिलेलं असतं ते तसंच्या तसं उतरून काढायला पण त्यांना सुरुवातीला जड जातं, आपण अनुलेखन म्हणतो। शुद्धलेखन हा नंतरचा भाग आहे, पण जेव्हा आपण फळ्यावरचं जे असतं ते रिपीटेडली कॉपी करायला लावणं पण त्यांना जड जातं। तर ह्या गोष्टी पण त्यांना शिकवाव्या लागतात की ही गोष्ट तुम्हाला कॉपी करायची आहे किंवा मला एखादी अंकल्पी आणून त्यामधले हे शब्द तुला लिहायचे आहेत, अशा पद्धतीनं सुरुवातीला त्यांना आपण कॉपी करून शब्द लिहायला शिकवणं अपेक्षित आहे आणि मग त्यानंतर आपण हळूहळू त्यांना आपण सांगू ते लिहिणं अपेक्षित आहे, आपण शुद्धलेखन म्हणतो त्याला। आणि शुद्धलेखनाच्या पुढची पायरी म्हणजे ती आहे की आकलन करून त्यांनी लिहिणं, रिमाइंड करून लिहिणं, ही फार पुढची स्टेप आहे। आता त्या स्टेपमध्ये आपल्याला जायला बऱ्याचशा पायऱ्या पार कराव्या लागतात, मी त्या केलेल्या आहेत ॲक्च्युली। आता सोमच्या आम्ही शुद्धलेखनाचे पुढे गेलेलो आहे, तो आता बघून लिहितो, तो स्वतः तो बघून तर कॉपी बऱ्याच दिवसापासून करतो, सगळ्या प्रकारचे शब्द लिहितो, जोडाक्षर लिहितो, विरामचिन्ह मी त्याला आता शिकवलेले आहेत सध्या। आता फक्त राहिलेलं आहे की त्या परिच्छेदामधून एखादं उत्तर शोधणं, रिकाम्या जागा भरणं शिकवणं, त्या टप्प्यापर्यंत आम्ही आता आलेलो आहोत। तर हे अशा वेगवेगळ्या टप्पे आपल्याला लेखन क्षमतेसाठी पार करावे लागतात। बऱ्याचदा अक्षरं गिजबीट काढली जातात, मोठी काढली जातात, त्यावेळेला मग आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या नोट्सबुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपण त्या बाजारामधून परचेस करू शकतो। सर्वप्रथम मोठ्या चौकोनाची नोटबुक घेऊ शकतो, त्यानंतर आपण जसा आकार अक्षरांचा लहान आपल्याला हवा असेल तर आपण छोटे छोटे ब्लॉक्सची आपल्याला नोटबुक्स आपल्याकडे अवेलेबल आहे, दुरेगी वही मिळते, एकरेगी वही मिळते, तर त्या पद्धतीच्या नोटबुक्सचा वापर आपण करू शकतो। पेनचं पण तसंच आहे की पहिल्यांदा मुलांना अट्रॅक्शन असतं रंगीत पेनचं की ते अगदी खुशीनं लिहितात, की त्यांच्याजवळ खूप पेन असले की त्यांना बरं वाटतं, त्यावेळी तुम्ही त्यांना रंगीत पेन आपल्याकडे मिळतात, 12 पेनचा सेट संच असतो, तो संच सुरुवातीला तुम्ही देऊ शकता की नाही हे अक्षर तू गुलाबी पेंटनं लिही बघू, नाही तुला वाटतंय ना हे तू रेडनं लिही, चल आता हे तू ब्लॅकनं लिही, असं ऑप्शन तुम्ही त्यांना देऊन त्यांच्याकडून गोड बोलून ते करून घेऊ शकता। पण नंतर ज्यावेळी ते याला सराव होतील तेव्हा मात्र आपण निळ्या पेनाचा वापर किंवा काळ्या पेनाचा वापरच योग्य आहे हे पण त्यांना शिकवणं तेवढंच गरजेचं आहे। अर्थात हे नंतर तुम्ही त्यांना शिकवू शकता, पण सुरुवातीला तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पेन, रंगांचे पेन वापरायला त्यांच्या एक अट्रॅक्शनसाठी तुम्ही त्यांना देऊ शकता। तर माझ्या या व्हिडिओजमधून मी तुम्हाला इलॅबोरेट केलेलं आहे बऱ्यापैकी की लेखन कौशल्यामध्ये आपण काय काय करू शकतो। तुम्हाला आणखी सविस्तर याच्यामध्ये कुणाला अडचणी असतील, मी आता माझ्या 3 व्हिडिओचा एक कन्क्लुझिव्ह व्हिडिओ आता पुढचा माझा येत आहे की त्यामध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारांचं एकत्रितरित्या मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानंतरही तुम्हाला त्यामध्ये सविस्तर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय करा। माझा फोन नंबर तुम्ही घेऊ शकता, मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला पर्सनली प्रोग्राम देऊ शकते, पर्सनली मी तुम्हाला त्याबद्दल गाईड करू शकते। याहीपेक्षा बरंच काही सांगण्यासारखं आहे, बरंच विस्तार आहे याच्यामध्ये, पण व्हिडिओच्या लिमिटेशनमुळं मी तुम्हाला आता इतकं सांगू शकते। पण तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल की तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमच्या मुलाचे प्रॉब्लेम शेअर करायचे असतील किंवा त्याच्यावर काय सल्ला मसलत हवी असेल तर तुम्ही मला कधीही व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट किंवा माझ्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन। कारण मी स्वतः एक पालक आहे, टीचर आहे, मी अशा मुलाची माता आहे, मला अशा पालकांचे प्रश्न काय आहेत हे सगळे कल्पना आहे, कारण मी स्वतः त्यामधून अनुभवलेले आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी। हा माझा प्रवास अजूनही चालू आहे, इथून पुढेही चालू राहणार आहे। आतापर्यंतही बऱ्याच वेगवेगळ्या अनुभवातून गेलेला आहे आणि ह्या सगळ्या अनुभवांचा तुम्हाला काय फायदा झाला तर मला खरोखर खूप आनंद होईल आणि मला ते देण्यात, माझं ज्ञान शेअर करण्यात ते खूप आनंद वाटेल। कारण आपण ज्या खड्ड्यातून गेलो त्या खड्ड्यात इतर जण जाऊ नयेत अशी माझी इच्छा आहे। त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली घ्या, मला रिस्पॉन्स करा, आपण त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांचं भविष्य घडवू
आपली मुलं ही खूप छान प्रगती करतात, खूप छान डेव्हलप होतात. फक्त गरज असते ती सातत्याची, प्रयत्नांची, योग्य दिशेची आणि वेळेची. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना दिल्या तर निश्चितच एक चांगला टप्पा ते पार करू शकतात, चांगला पल्ला ते गाठू शकतात आणि भविष्यात त्यांचं भविष्यही उज्ज्वल निश्चितच होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या माझ्या व्हिडिओजना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मी तुमच्या अडचणींना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. माझा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. नमस्कार.